एवढा माझा लोक मारलाय, हत्तीसारखा वाघासारखा लोक माझा मारलाय. फाशीची शिक्षा झाली पाहिजे. किती काय झालं तरी जीव गेलाय माझ्या बापाचा. आम्ही सगळे समाज लोक रडत होतो आणि ह्या पत्नीला का रडायला आलं? थोडं सुद्धा का पाजर फुटला नाही? फक्त तिने एकटीने केलं नाही, आमच्या बापाने पण आमच्यासाठी केलं असेल ना. आम्हाला आमच्या बापाला न्याय हवाय आणि जन्मठेपेची शिक्षा भेटली पाहिजे एवढं आपल्या सगळ्या कुटुंबांनी पण. माझे नातं कसं नाही तर माझ्या कुटुंबातलं कोण असतं त्यांनी खूप कोटर शिक्षा दिली पाहिजे, जगातला कोणीही माणूस असा. नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. लोणी काळभोर येथे अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं पत्नी शोभा काळभोर तिने प्रियकराच्या मदतीने गोरख काळभोर यांच्या मदतीने पती रवींद्र काळभोर यांचा खून केल्याची धक्कादायक घटना 31 मार्चला मध्यरात्री 2 ते 2:30च्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण लोणी काळभोर नाही तर अख्खा महाराष्ट्र हादरला. या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आज रवींद्र काळभोर यांचं कुटुंब आहे. त्यांचे वडील, आई, त्यांचा मुलगा आणि मुलगी आज माझ्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कधी घडली ही घटना, कोणत्या कारणातून झाली, काय सांगाल? मंगळवारी आम्हाला माझं पोरग केलं एवढा हत्तीसारखा. मला त्याचा न्याय पाहिजे फक्त. मला ती नाही आली तरी चालते सुटून, ती कायमची गेली तरी चालते. मला याच्यात न्याय मिळला पाहिजे. आज माझं एवढं लेकरू हातीगत गेलं याच्यात त्यांनी कुणी असला अजून जोडेला तरी त्यांनी कबूल व्हावं. मला दुसरे काय विचार नाही माझी. मला याला पूर्ण धक्का बसलेला माझ्या लेकराला जबा केलेला आहे त्यांनी मला त्याच न्याय मिळून द्यावा. बरोबर, न्याय मिळाला पाहिजे मला त्याचा. बरं, 31 मार्चला मध्यरात्री 2 ते 2:30च्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचा खून करण्यात आला त्यावेळेस तुम्ही कुठे होता, काय सांगाल? आम्ही नदीच्या कडाला होतो. ते रानात राहिला आहे टाकायच्या माळाला. आम्ही नदीच्या कडाला आहे, आम्हाला माहिती नाही. झोपत त्याला केलेलं आहे. हिरबळ औषध मारलंय त्यांनी, शेताला औषध मारलंय. त्याच्यानंतर त्याला झोपत केलंय तसं. सध्या शोभा काळभोर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना अटकही करण्यात आली. त्यांना 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता 8 एप्रिल नंतर त्यांची सुटका होणार आहे. पण तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलाला न्याय मिळावा, काय सांगाल याबद्दल? आमच्या मुलाला मला न्याय पाहिजे. माझ्या मुलाचा त्यांनी असं का केलं, कशा कारणाने केलं, हे मला न्याय पाहिजे. कुणापासून केलं, कशाबद्दल केलं, हे मला न्याय पाहिजे त्याचा. नाही सुटून आले तरी चालत. माझी 2 लेकरं सोडून मला अपघात केलाय माझ्या लेकाचा, तर हे नाही सुटली तरी चालन मला. हे इष्टकी बाय माझा लेक मारलाय यांच्या गणगोता सकट. हे सामील आहे तर मला सांगत नाही. यांनी कबूल करून द्यावं माझ्या लेकाला मारलेलं. यांनी एवढा माझा लोक मारलाय, हत्तीसारखा वाघासारखा लोक माझा मारलाय. तर अधिक माहिती आपण त्यांचे रवींद्र काळभोर यांचे वडील सध्या आज माझ्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया काय त्यांचं म्हणणं आहे नक्की. मला त्यात बोलायच येत नाही. माझी पत्नी काय सांगते, नातवंड काय सांगते त्याच्यावर मी पाठीची पण कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. रवींद्र काळभोर यांचा मुलगा वैभव सध्या माझ्यासोबत आहे. त्याच्याकडूनही जाणून घेऊ ही घटना कशी घडली किंवा या संदर्भात त्याला माहिती कधी पडली. आपण त्याच्याकडून माहिती जाणून घेऊयात. हा, मी वैभव रवींद्र काळभोर. माझ्या वडिलांचा खून झाला होता. आम्ही थिऊरला राहत होतो. माझी आई म्हणजे माझी मम्मी, मी आणि माझी बहीण. तर आम्हाला खून झाला त्याच्या सकाळी कळलं होतं खून झालाय म्हणून. म्हणजे माहित नव्हतं कसं झालंय, फक्त एक्सपायर झालेत म्हणून माहित होतं. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर
आम्ही तिथं रडलो, हे झालं. मग त्यानंतर आम्ही पोलीस चौकीत आलो. म्हणजे पोलिसांनी आम्हाला घेऊन आलं, शोधलं. तिथं नाही का त्यांनी इन्चार्ज केला सगळ्यांनी. तर तिथं संशोधनमध्ये सापडले वाटते. म्हणजे वाटते नाही, आता मम्मी होती माझी स्वतः आणि गोरक्षनाथ काळभोर हे काय म्हणतात आरोपी होते. आरोपी सापडले होते. मग आम्ही माहित नव्हतं आम्हाला त्या सकाळी तरी. तर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आले. पोलिसांनी आम्हाला चौकशी केली, कोण होतं, काय होतं, कसं झालं, आमच्या सोबत काय झालं, तुम्ही कुठं होते, आई वडील कुठं राहत होते, म्हणजे आमचे आजी आजोबा कुठं राहत होते, हे सगळं विचारलं आम्हाला. आम्ही खरं खरं सगळं उत्तर सांगितले. त्याच्यानंतर आम्ही आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो. तर आम्हाला असं कळलं की ते 4-5 दिवसांनी सुटणार आहेत. पण ज्यांनी ज्यांनी केले त्यांना सुट्ट्या झाली नाही. कारण किती काय झालं तरी जीव गेलाय माझ्या बापाचा. मान्य आहे की कोणी किती खून केलाय का काय, कुणी केलाय तर त्याला तरी सोडू नका. माझ्या आईने काय साथ दिली का काय दिली हे अजून मला कळलं नाही. मला शेवटपर्यंत माझ्या बहिणीने सांगितले. मला पोलिसांनी बी काय सांगितलं होतं जेव्हा माझ्या बापाची मैत होत होती. माझ्या सुमारात मला असं वाटतंय 4:30 ते 5 वाजता. तेव्हा मला कळलं की माझ्या बापाचं कुणी मारले काय हत्या. मला तोवर काहीच माहित नव्हतं ही गोष्ट. माझ्या बहिणीने मला सांगितलं, जवळ आली आणि मग मला सांगितलं की तुला ताकद आहे का ऐकायची. मग मला तिने सांगितलं. त्याच्यानंतर मला कळलं की काय नेमकं झालंय, कोणी मारलं, कसं मारलंय, तर तेवढंच माहितीये. त्याच्या व्यतिरिक्त कोणी काय केलंय, अजून काय झालंय, कुणी लपवलंय काय, काहीच माहित नाही. पोलिसांची तपासणी तर चालू आहेत, पण पोलीस काय पुढं नेमकं काय करते ते आम्हाला बी कळत नाही. काय ऍक्शन घेतली पण फक्त एवढंच म्हणणे आहे, माझ्या बापाचा जीव गेलाय, त्यांनी कडक म्हणजे एकदम कठोर शिक्षा दिली पाहिजे. जे कोणी बी असाना, माझ्या नातेवाईक असो नाही तर माझ्या कुटुंबातला कोण असाना, पण त्यांनी खूप कठोर शिक्षा दिली पाहिजे. मग जगातला कोणीही माणूस असाना तो. वैभव काळभोरचं असं म्हणणं आहे की त्याच्या वडिलांना न्याय भेटला पाहिजे. पोलिसांनी या संदर्भात कोणीही आरोपी असू द्या त्याला सुटका नाही झाली पाहिजे, असं वैभव काळभोरचं म्हणणं आहे. आज माझ्यासोबत त्यांची मुलगी अपेक्षा काळभोर सध्या आहे. तिचं काय म्हणणं या संदर्भात, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे असं तिचंही म्हणणं आहे. आम्हाला न्याय भेटला पाहिजे. ही घटना घडली त्या दिवशी आम्ही इथे नव्हतो. आम्ही आमच्या मामाच्या इकडे होतो. काही कारणामुळे आम्ही तिकडे गेलतो. म्हणजे आमची भांडणं झालती मम्मीची पप्पाची शनिवारची. त्यामुळे आम्ही मामाच्या इथे निघून गेलो. त्या रात्री आम्हाला काय झालं आम्हाला काही माहित नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी कॉल आलता की इकडे अशी अशी घटना झालीये की तुम्ही अर्जंटली या. आम्हाला येस्तोवर ह्याने मला मम्मीला काही सांगितलं नाही की इकडे काय घडलंय म्हणून. ज्या टायमिंगला आम्ही इकडे आलो त्या टायमिंगला आम्ही बघून हे शॉक झालतो खूप. त्याच्यानंतर ना आम्हाला बहुतेक 10-11-12च्या सुमारास चौकीला बोलवलं होतं, पोलीस स्टेशनला. तिथे गेल्यानंतर ना ह्यांना आत नेऊन चौकशी केली. त्यांनी काय चौकशी केली एवढं सांगता येणार नाही मला, पण विचारलं कसं झालं काय झालं एवढं विचारत होते. पण ज्यांनी केलंय, जरी आमची आई असली आम्हाला जन्म दिलेली, तरी आम्हाला वडिलांनी पण काहीतरी असेल ना त्यांच्यात वाटा. काय फक्त तिने एकटीने केलं नाहीये, आमच्या बापाने पण आमच्यासाठी केलं असेल ना. तिच्यासाठी पण आम्हाला आमच्या बापाला पण न्याय द्यायचा आहे. आम्हाला आईलाच नाही, तिने केलं असो किंवा दुसरं कोणी का असं नाही याच्यात सामील. जे पुढं पोलिसांनी जे हे काढले त्यात ज्याचं नाव निघलंय, जे पुरावे, त्याच्यावरती लिगल ऍक्शन झालीच पाहिजे आणि ती कठोरात कठोर झाली पाहिजे. आम्हाला आमच्या बापाला न्याय हवाय, कोणी का असा. आता पोलिसांच्या हाती काय लागलंय किंवा त्यांच्याकडे काय काय पुरावे ह्याच्यातल्या आम्हाला थोडी सुद्धा कल्पना नाहीये. ते आम्हाला काही सांगत सुद्धा नाहीये. की फक्त स्टार्टिंगला एवढंच कळलं होतं की हे दोघं हत्यात एक सामील आहे, एवढंच आम्हाला माहिती. त्याच्यावरती हे 8 दिवस त्यांनी मागून घेतले होते. त्याच्यात त्यांनी काय शोधलं, कितपर्यंत शोधलं हे आम्हाला काही सांगितलं गेलेलं नाहीये. जरी माझ्या चुलत्यांनी FIR केलीये, त्यांना सुद्धा काही माहिती म्हणजे त्यांनी आम्हाला अजून नाही सांगितलं. पण पोलिसांनी काय हे केलंय, त्यांच्याकडे काय पुरावे हे आम्हाला कळून दिलेलं नाहीये. आणि जे पुरावे आहेत त्या पुराव्यानिशी त्यांनी चालावे अशी माझी फक्त हे आहे. म्हणजे सुटका नाहीच झाली पाहिजे आणि शिक्षा भेटली पाहिजे. आम्ही न्यायालयाला एवढीच विनंती करू
की जे आरोपी आता तिथे आहेत, म्हणजे जे पुरावे पोलिसांकडे आहेत, सरांकडे, ते त्या पुराव्यावरती त्यांनी ज्या बेसवरती त्या दोघांना, म्हणजे किती असेल आय डोंट नो, जेवढे असतील त्यांना ज्या पुराव्यावरती त्यांनी ज्या बेसवरती केले त्या बेसवरून तरी त्यांना तेवढी शिक्षा भेटली पाहिजे. अजून ती चौकशी झाली पाहिजे व्यवस्थित. कोठडी त्यांची वाढवून भेटावी आणि जो मेन मुद्दा आहे, ज्यांनी मिळून केलंय किंवा ज्यांच्या सोबत ज्यांनी केलंय त्यांना सुटका झालीच नाही पाहिजे. कसल्याही परिस्थितीत नाही झाली पाहिजे. जे न्यायाकडून जेवढी त्यांना शिक्षा मिळेल त्यांनी तेवढी भोगावी. त्यातनं त्यांना कधी सुटका व्हावी नाही, एवढीच विनंती. आमच्या दिराची सकाळी मंगळवारी 7 वाजता आम्हाला कॉल आल्यामुळे आम्हाला हत्या झालेली कळाल्यानंतर आम्हाला काय करावं ते सुचत नव्हतं. आरडाओरडा चालला होता. हा तरुण माणूस गेला होता. त्यांच्या मुलांचं हे आमच्या डोळ्यासमोर चित्र उभं होतं. त्यांची ते वादविवाद सारखे चालू होते. आमच्या डोळ्यासमोर एकच होतं की गुन्हेगार आम्ही डोळ्यासमोर धरले होते. सगळ्या समाजाने पण धरले होते गुन्हेगार. गुन्हेगार समाजाने पण प्रत्यक्ष कोणी सांगत नव्हतं, काय नव्हतं. आणि पोलिसांच्या तपासामध्ये पण 10 वाजेपर्यंत ते गुन्हेगार सापडले होते. पण सापडल्यानंतर पण पोलिसांनी हा त्यांचा तपास बंद केला की काय केलं हे आम्हाला कोणी सांगितलं नाही. आणि माझ्या मिस्टरांनी एफ.आय.आर. केली होती. पण गेल्यानंतर ते काही सुद्धा सांगत नाहीत पोलीस लोक की तपास केलाय, की इथपर्यंत आमचा तपास आलाय का, तुमचे हत्यारे सापडलेले आहेत, की गुन्हेगार आमच्या कस्टडीत आता मग कोर्टात जाणार आहेत, असं काही माहिती न देता तिथे गेल्यानंतर ते फक्त म्हणजे तुमची गुन्हा कुणाचाच नाहीये आणि गुन्हेगार कोणच नाहीये. हा विचार आम्ही कसा करू शकतो? हा आमचा आज माणूस गेलाय आणि आम्ही कसं शांत बसू शकतो? शांत नाही बसू शकत. त्या माणसाला न्याय भेटला पाहिजे. आज आमच्या दिराच्या मुलांचं काय करायचं? ही 2 मुलं आज तरुण आहेत. ही मुलगी तरुण आहे, हा मुलगा तरुण आहे. मी काय करू शकते? माझी 2 मुलं तरुण आहेत. आज आमचं कुटुंब उघड्यावर आले आणि आज संपत्तीसाठी जर त्याचा खून होत असेल तर त्या गुन्हेगारांना सुटका कशी दिली असं मला पण वाटतंय. सुटका देऊच नाही आणि जन्मठेपेची शिक्षा भेटली पाहिजे, एवढं आम्ही सगळ्या कुटुंबांनी पण सांगावं, एवढंच मला कळतंय. आणि गुन्हेगार सुटलाच नाही पाहिजे, मुलगी ती बाई असो किंवा पुरुष असो. आणि ह्यांचा अनैतिक संबंधामुळे जर झाला असेल तर आमच्या दिरांनी कितीतरी प्रयत्न केला असेल की मी जिवंत राहावं, पण त्यांनी जर जिवंत माणसाला जर रात्री झोपेत मारले, त्याची क्रूर हत्या केली आहे, जखमी अवस्थेत त्याला न पाणी मागता न काय करता त्याचा जीव घालवलाय. आम्ही सगळे समाज लोक रडत होतो आणि ह्या पत्नीला का रडायला आलं? घोडा सुद्धा का पाजर फुटला नाही? आज ही मुलगी मोठी आहे, आज 12वीची मुलगी 18 वर्षाची, हा मुलगा 19 वर्षाचा. त्यांचा का विचार आला नाही तिला? आणि आई म्हणायचं, कसं म्हणायचं या मुलांनी आई? काय करायचं? याला न्याय भेटला पाहिजे. पोलिसांनी पण लक्ष दिलं पाहिजे, कोर्टाने पण लक्ष दिलं पाहिजे. आम्ही सामान्य माणसं आहेत. आम्ही काही एवढी मोठी श्रीमंत माणसं नाही की आम्ही काही करू शकतो. आम्ही शेतकरी माणसं आहे. शेतकऱ्याची हेडलाईनच होती हा शेतकऱ्याचा खून झालाय म्हणून. आज 8 दिवस झालं कोणताही तपास आम्हाला सांगितलेला नाही का, कोणताही पोलीस अधिकारी आमच्याकडे चौकशीला आला नाही, किंवा ही वयस्कर झालेले आई वडील त्यांच्याकडे सुद्धा पोलीस चौकशीला येत नाही. आज हा गुन्हेगार तुम्ही घेऊन पोलीस कस्टडीत बसताय, पण ह्या दोघांच्याकडे चौकशीला काय येत नाही? ह्यांचं म्हातारपणासाठी मुलांची काय अपेक्षा नसती का? आज मुलगा गेला, ह्यांनी काय करायचं? आज तरुण मुलगा जर ह्यांनी घालवला, ह्यांचं म्हातारपणाचं काय विचार आहे का? ह्या तरुण मुलांचं काय, त्यांचं भविष्य काय? कोण आहे ह्याला? कोणच नाहीये. आणि जर गुन्हेगाराला जर शिक्षा भेटत नसेल तर आम्हाला पुढचा पर्याय जर असेल तो निवडावा लागेल. कमीत कमी जन्मठेपेची तरी शिक्षा झाली पाहिजे, एवढी तरी आम्ही अपेक्षा करू शकतो सरकारकडून. कस्टडी, पोलिसांची कस्टडी पण त्यांना 8 दिवसाची तरी वाढून भेटली पाहिजे. पोलिसांनी आम्हाला पूर्णपणे स्पष्ट माहिती दिली पाहिजे असं या कुटुंबाचं म्हणणं आहे. आणि जोपर्यंत मेन आरोपी कोण आहे किंवा हा खून का झाला हे समजत नाही तोपर्यंत मुख्य आरोपी, दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी वाढवून भेटावी ही अपेक्षा या काळभोर कुटुंबाची. त्यामुळे आता पोलीस कोठडी वाढवून देणार की मुख्य आरोपींना उद्या 8 एप्रिल नंतर सोडणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आज आम्ही इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.